SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। आज प्रत्येक झोन मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या काही जागतिक बँकेने पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्या संदर्भामध्ये नागरिकांची बैठक बोलली होती। या प्रकल्प करत असताना ज्या लोकांचे काही गोष्टी बाधित होणार आहे अशा लोकांच्या म्हणणं ऐकून घेण्याकरता त्याचबरोबर या मीटिंगचं महत्व असं होतं की लोकांमध्ये जाऊन डायरेक्ट कन्सल्ट घेणे, म्हणजे या प्रकल्पाला पब्लिकची मान्यता आहे आमचा हे दाखवण्यासाठी ही बैठक होती। पण या बैठकीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की 80% लोक हे झोन मध्ये कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी आणि काही नागरिक जे इथं दुसऱ्या कामाचं काम करायला आले होते त्या लोकांना खुर्च्यावर बसवलं आणि ही पेपरवर दाखवणारी 5वी मीटिंग झालेली आहे। खरं तर आपण एकीकडे 1400 कोटीचा खर्च घेत असताना आपण या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला ज्ञान करून घेतल्या पाहिजे होत्या, घ्यायला पाहिजे असा नियम होत आहे। असा असताना सुद्धा आज सकाळपासून तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळपर्यंत सगळ्या झोनच्या बैठका आता लावलेल्या आहेत आणि त्या लावत असताना त्या सगळ्या बैठका अशाच करणार, झोन अधिकारी त्यांची टीम बसणार आणि पुन्हा शूटिंग काढून दाखवणार की आम्ही लोकांमध्ये जाऊन या प्रकल्पाला मान्यता घेतली। म्हणजे आपण किती लोकांच्या डोळ्यामध्ये उद्योग करतोय आणि जागतिक बँकेला सुद्धा फसवतोय का काय अशी परिस्थिती आजच्या मीटिंग मध्ये आल्यानंतर लक्षात आली। आक्षेप काय होता महापालिकेचा विषय आणि टीमचा विषय? नाही, आक्षेप असा आहे की जागतिक बँकेने कर्ज देत असताना त्यांनी काही नियम घातलेले आहेत, त्यांच्या काही अटी आहेत, त्याच्यातलाच हा भाग, त्याचा भाग असा आहे की लोकांपर्यंत जाऊन या स्कीम संदर्भात लोकांना अवेअरनेस करणे, जे या स्कीम मुळे बाधित होणारे लोक आहेत, ज्यांचं कुणाचं कंपाऊंड तुटणार असेल, कुणाच्या घरापासून काही ही लाईन जात असताना घर जाणार असेल, कुणाच अशी जी काही शहरामध्ये नावं काढलेली आहेत त्या लोकांना काय प्रॉब्लेम आहेत का यासाठी ही बैठक होती। माझी विनंती अशी आहे की खरं तर मित्रांनी स्वतंत्र कार्यालय सोलापुरात केलं पाहिजे आणि तिथं त्यांनी फिजिकल या प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे हे फिजिकल घेतलं पाहिजे। ऑनलाईनच्या पोर्टलवर जाऊन लोक तक्रारी देत नाहीत, लोकांना तो इंग्लिशमध्ये असलेल्या सगळी माहिती लोकांना कळत नाही। खरं तर ह्याचे ड्रॉइंग सुद्धा सर्वसामान्य सोलापूरकरांना बघायला मिळायला पाहिजे होते। ते सगळे ड्रॉइंग लोकांना उपलब्ध झाले पाहिजेत की लाईन कुणाकडे जाणार आहे आणि नुसतं पाईपलाईनचं काम होणार नाही तर त्याचबरोबर याच्यामध्ये टॅक्स वाढीचा विषय आहे तर हे पैसे मिळणार आहेत। म्हणजे एका कामात दोन आहेत, पाणी लावणार असं जर मिळेल असं सांगितलंय पाईपलाईन तर त्याचबरोबर तुमचा टॅक्स सुद्धा वाढवणार आहे। जो भाडे मूल्यावरचा टॅक्स आहे तो रेडी रेटरवर टॅक्स जाणार आहे, त्याच्यामुळं कोणाला आपल्याकडे लाईन होणार आहे का, आपल्या भागात या लाईनवर चा फायदा होणार आहे का हे बघायचा अधिकार प्रत्येक सोलापूरकरांचा। तुम्हाला माझं असं स्पष्ट मत आहे एबीटी एरियामध्ये जिथं स्मार्ट सिटीत काम झालं होतं तिथं या लाईन मधनं 0% काम होणार आणि तिथून सगळ्यात जास्त टॅक्स वसूल केला जाणार, म्हणजे एवढी गंभीरची गोष्ट आहे। आजच्या बैठकीत तुम्हाला पाण्याचे टाके किती होणार आहे, कुठल्या भागात काय होणार आहे, किती किलोमीटरची लाईन आहे, ही माहिती माझ्या सुद्धा तरी तुम्हाला सांगितलं बोर्डामध्ये अशाच पद्धतीनं माहिती दिली। लोकांचा कन्सर्न घ्यायचा आहे, एखाद्या व्यक्तीला अमोल शिंदेला किंवा एका व्यक्तीला नाही आहे, 10 लाख लोकांना त्यांचा कन्सल्ट घेण्यासाठी ही बैठक आहे आणि अशा बैठका एखाद्या खोलीमध्ये घेऊन आपलीच माणसं बसवून फेक मिटिंगा करून जागतिक बँकेला फसवण्याचं काम सुरू आहे असं माझं म्हणणं।